मैत्री नावाच्या कार्डरूममध्ये अंधबहार आणि थ्री कार्डचा जोर. उदगीर तालुका लातूर जिल्ह्यातच येतो, मग बावकर का पडले कमजोर? लातूर जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना बहुधा उदगीर तालुका हा लातूर जिल्ह्याचा भाग आहे याचा विसर पडला आहे की काय, अशी शंका यायला भरपूर वाव आहे. खैर ते दोघे नवीन आहेत म्हटले तरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अनुभवी समजले जाणारे सुधाकर बावकर यांना तरी हे माहिती असायलाच हवे. आणि हे माहिती असताना देखील उदगीर शहरापासून हाकेच्या अंतरावर चालू असलेल्या मैत्री कार्डरूममध्ये कॅसिनो, अंधबहार आणि जुगाराचा बाजार मांडून थ्री कार्डचा जोर चालू असताना मोठमोठे कौतुकाचे शब्द पाठीमागे लावून घेणारे सुधाकर बावकर हे का पडले कमजोर? अशा पद्धतीची चर्चा आता लातूर जिल्ह्यात चालू आहे. विशेष बाब म्हणजे मैत्री कार्डरूमच्या संचालकांनी एका भाजपच्या हरलेल्या नेत्याचा आधार घेऊन भोंगळ आदर्शवाद बाळगणाऱ्या तत्वांना तिलांजली देत खुलेआम जुगार चालू केला आहे. आणि मी नाही त्यातली कडी लावा आतली म्हणतात त्या पद्धतीने आपलीच काही हितचिंतक मंडळी लातूरला पाठवून आणि नांदेडला पाठवून प्रतिस्पर्धी असलेल्या दुसऱ्या कार्डरूमवर धाडी टाकून आपल्या टिमक्या वाजून घेत आहेत, अशी ही चर्चा खेळाडूंमध्ये जोरदार चालू आहे. केवळ पैशाच्या जोरावर कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगणाऱ्या या कार्डरूमबद्दल इतकी ओरड होत असताना देखील पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का, हाही प्रश्न आता जनतेला पडलेला आहे, चव्हाट्यावर येतो आहे. यामध्ये जर स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केला असेल तर अशा गलिच्छ धंद्यातून आलेला पैसा राजकारणामध्ये टाकून मते विकत घेऊन जर राजकारण केले जात असेल तर अशा लोकप्रतिनिधींचाही निषेध होणे अपेक्षित आहे. लोकांची घरे उठवणाऱ्या जुगारासारख्या प्रकाराला किमान राजकारणी लोकांनी तरी पाठीशी घालू नये असे सांगितले जाते. मात्र दुर्दैवाने ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया अशा पद्धतीची धारणा धरून राजकारणात उतरलेल्या निर्लज्ज लोकांना हे तत्व कोण सांगावे, हाही प्रश्न आहे. मात्र या राजकारणी लोकांनी थोडेसे वळून पाठीमागे पाहणे गरजेचे आहे. आपल्या वाडवडिलांना समाजामध्ये किती इज्जत होती आणि ती इज्जत आपण पूर्ण मातीमोल करत आहोत याचे भान तरी या लोकांनी ठेवणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाची देखील नामुसकी मोठ्या प्रमाणात होत असताना पैशापुढे हे सर्व मिंधे बनले आहेत. खैर या राजकारणी लोकांनी तर लाज सोडलीच आहे. किमान आता पोलीस आणि महसूल प्रशासनाने आपण ज्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून सदरील कार्डरूम चालू करण्याची कबुली परवानगी देताना कार्डरूम धारकांनी दिली आहे, त्यातील किती अटी आणि शर्तीचे पालन केले जाते यासंदर्भात लक्ष ठेवणे अपेक्षित असते. परंतु दुर्दैवाने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन देखील राजकीय दबावाला बळी पडत आहे की चिरीमिरीला, ते कळायला मार्ग नाही. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक हे आपण फार स्वच्छ प्रतिमेचे आहोत असा दिखावा करत आहेत, मात्र ते देखील या प्रकरणी गप्प का, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. एकंदरीत काय तर आता उदगीर शहरांमध्ये रमी या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्व संबंध मैत्रीपूर्ण ठेवून अवैध धंद्याचा बाजार भरतो आहे आणि त्या गोष्टीकडे कायद्याचे रखवाले म्हणून ओळखले जाणारे काडीची कारवाई करणे तर सोडाच चकार शब्दाने बोलायला देखील तयार नसल्याची चर्चा आता जिल्हाभर चालू झाली आहे. राजकीय नेत्याच्या पदराडून अवैध धंदे, उदगीर शहरात आणि परिसरात अवैध धंद्याला ऊत आहे. राजकीय नेत्याचे नाव घेऊन उठ की सूट कोणीही मटका गुटखा बिनधास्तपणे चालवू लागले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी डोळे वटारले की स्थानिक पोलीस किरकोळ स्वरूपाच्या धाडी टाकून से-500चा माल जप्त करून आपण मोठी कारवाई केल्याची बतावणी करत आहेत. मात्र जनता सर्व ओळखून आहे. किरकोळ कारवाई करून आपण फार काहीतरी केले अशी टिमकी मिरवण्याचा प्रकार उदगीरमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे असे जिल्हाभर बोलले जात आहे. मोठमोठ्या अड्ड्याला पाठ राखण आणि गोरगरिबांच्या मनोरंजनाच्या साधनालाही प्रतिबंध असा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच म्हणावा लागेल. कारण खुलेआम जाहिरात बाजी करून मैत्रीवाले जुगाराचा धंदा चालवतात आणि एखाद्याने आपल्या घरात 4 लोक एकत्र येऊन जर पत्ते खेळू लागले तर तो जुगार म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र मैत्रीमध्ये कॅसिनो, अंधबहार यासारखे जुगाराचे गेम चालू असल्याची ओरड होऊन देखील पोलिसांना तिकडे पाहायला वेळ नाही अशी ही मजेशीर चर्चा चालू आहे.